म्हणजे आपल्याला कार्यक्रम पुढे शीघ्रगतीने पूर्ण करता येईल. थोडक्यातच बोलायचं. आजचा हा जो कार्यक्रम आहे आणि त्याच्यासाठी बोलावलेले चांदवड येथील ग्रामस्थ आणि चांदवड बाहेरचे ग्रामस्थ, इथं आलेल्या चांदवड बाहेरच्या ग्रामस्थांना अहिल्यादेवींचा चांगला परिचय आहे, कारण त्यांनी अभ्यास केला आहे. घरचं असतं तिथं चांगलं पीक येत नाही किंवा समजत नाही असं मला आता आल्यानंतर महिला वर्गाकडनंच लक्षात आलं आणि अत्यंत खेदाची गोष्ट आहे. आमच्याकडे एक पद्धत आहे, बाहेर कोणी आलं की त्याचा आदर सत्कार करतो. इथं ते काही मला जाणवलं नाही फारसं. आपण माऊलीनी पुण्यश्लोक वगैरे गंगाजल कितीतरी पत्र घेतलेले आहेत, कारण ते सगळ्यांच्याच माऊली होत्या आणि त्यांनी केलेलं कामकाज हे खूप महत्त्वाचं आहे. आपण त्यांच्या वास्तूत आहोत. मी आज पुनीत झाले आहे, स्वतःला माहिती आहे. आणि इथं असलेल्या असलेली नवीन आहे, हे असं शिकावं लागतं बघा. लहान मुलांकडे आहेत ना, आणि माझी शिकायची तयारी आहे. थँक्यू. तर एक विनंती सगळ्यांनाच आहे की अहिल्याबाईंचे जीवन कार्य जे आहे, आत्ता मॅडमनी सांगितलं, डॉक्टर मॅडमनी, की कितीतरी मृत्यू त्यांनी पचवलेले आहेत. वयाच्या 40व्या वर्षी आत्ता इथं चाललेलं होतं की पेशव्यांशी, की पेशव्यांकडे रक्कम नव्हती, नंतर आली तर युद्धासाठी त्यांना पैसा देणं. एक बाई काय करू शकते? स्वतः विधवा असताना सासऱ्याच्या आज्ञेनं म्हणूया आपण राज्याचा कारभार चालवू शकते. एक जर संपूर्ण राज्याचा कारभार, तर आपण कुटुंबाचा आणि आपल्या आजूबाजूच्या समाजाचाही घेणं आवश्यक आहे. आणि इथं येण्याची संधी मला या दोन्ही समितीने दिली. शौर्य मॅडमने मला मुद्दामून बोलवलंय, त्यामुळे मला होळकर घराण्यातील प्रतिष्ठित मंडळी, जाणकार मंडळी पाहता आली. सगळ्यांप्रती ऋण व्यक्त करत बोलले. माझ्या माहितीला पूर्ण करते. धन्यवाद. अनुश्री आणि चौधरी MKJ कॉलेज AT चांद्र स्कूल जळगाव यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. अगदी थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं आहे. हे बाब नमस्कार, माझे नाव अनुश्री अनिल चौधरी. मी इयत्ता 5वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव AT जांभरे माध्यमिक विद्यालय जळगाव. अशाच छान छान स्पर्धा करायला हव्या, कारण लहान मुलांना आपल्यातली कला दाखवायला वेळ मिळतो, आपल्यातली कला दाखवायला उत्साह मिळतो. म्हणून अशाच स्पर्धा दाखवत जाव्या, इतके म्हणून मी माझे शब्द संपवते. धन्यवाद. त्यानंतर रणरागिणी शैलाजी शिंपले, PMC आदर्श जिल्हा परिषद शाळा शिरडोन महाराष्ट्र. गंगा निर्मळ, राजनिधी तुडंदर, कर्मयोगिनी, राजयोगिनी.
सन्माननीय व्यासपीठाला नमन करून मी कनिष्का जयेंद्र म्हात्रे इयत्ता 8वी आज आम्हाला इथे पुण्यश्लोकादेवी अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त बोलवण्यात आले व हा रंगमहल पाहण्याची संधी दिली याबद्दल पुण्यश्लोकादेवी अहिल्याबाई होळकर मेडिकल असोसिएशन मुंबई आणि भारतीय इतिहास प्रबोधिनी श्रीमती वर्षा मॅडम आणि सर्व आयोजकांचे खूप खूप आभार. यानंतर शुभम बाळासाहेब खरात कणकवली इथून आलेले आहेत इंजिनिअरिंग कॉलेज. मान्यवर वक्ते श्रोते आणि गुरुजनांना सर्वप्रथम नमस्कार. आज 2 डिसेंबर 2025 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशक्ती जयंतीनिमित्त आज आपण इथे उपस्थित आहोत. बघा, एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शस्त्र घेऊन तब्बल 28-29 वर्ष ज्या राणीने हिंदुस्थानाचा राज्यकारभार केला त्या राणीचा इतिहास ज्वलंत आहे आणि तोच इतिहास आज जनसामान्यापर्यंत पोहोचणं ही आजच्या काळाची गरज आहे. आणि याच माध्यमाचा उपयोग करून, या सोशल मीडियाच्या माध्यमातून उपयोग करून, त्याचा चांगला उपयोग करून आज भारतीय इतिहास प्रबोधिनी तसेच मेडिकल असोसिएशन आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या वर्षा चौरे मॅडमनी अतिशय उत्तम अशी वक्तृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धेचं आयोजन केलं. कारण की आपले विचार किंवा अजूनही बघायला गेलं की अजूनही असे सामान्य लोक किंवा अजूनही असा पुरोगामी आपला समाज आहे की त्यांना फक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माहिती आहे, परंतु त्यांचा इतिहास माहित नाहीये. त्यांनी काय केलं, कुणासाठी केलं, त्यांनी काय आपल्यासाठी देऊन गेलेत, त्यांची जाणीव सुद्धा नाहीये. परंतु ही जाणीव आज आपल्याला बघतं की वर्षा चौरे मॅडमनी प्रत्येकाच्या घराघरामध्ये नेऊन ठेवली आहे. याचं उत्तम मला वाटतं वर्षा चौरे मॅडमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरं तर लिंगंतु नीतिमिथुनम यदिवास्तुवंतु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा येतेष्टम अद्देष्टे वा पर्णमंतु युगांतरे वा न्यायपत्र प्रवचती पदम नदीरा. म्हणजे लक्ष्मी आपल्या घरी येते, तिच्या इच्छेनुसार जाते. मरण आत्ता येतं किंवा नंतर येतं, प्रसिद्धी आत्ता मिळते किंवा नंतर येते, परंतु न्यायाच्या धर्माच्या मार्गाने चालणारी माणसं त्यांच्या मार्गापासून कधीही विचलित होत नाही. आणि ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या अहिल्यादेवी होळकर आहेत. आणि या अहिल्यादेवी होळकरांचा वारसा, त्यांच्या विचारांचा वारसा आज संपूर्ण जनमार्गांपर्यंत, त्यांच्या विचारांपर्यंत जाणं गरजेचं आहे आणि ते आपल्या कृतीतनं घडणं तितकंच गरजेचं आहे. आणि एवढाच माफक आशावाद इथे मांडतो आणि इथेच माझ्या वक्तव्याला पूर्ण विराम देतो. आणि मला 2 शब्द बोलण्याची ती संधी दिली मॅडमनी, त्या संधीबाबत खरंच मनोगत व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर प्राध्यापक अरुणा रवींद्र वाघोले आळेफाटा जुन्नर पुणे इथून आलेले आहेत. त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व, म्हणजे अहिल्याबाई होळकरांच्या घराण्यापासून, त्यांच्या मामांच्या घराण्यापासून ते आत्ताच्या 21व्या शतकातील पिढीपर्यंतच्या सर्वांना या ठिकाणी मी नमस्कार करते. आणि ज्या अहिल्याबाई होळकरांच्याच घराण्याने आमच्या आळेगावाचा, म्हणजे आळेगाव हे निर्माण केलेलं होतं, होळकरांनी बसवलेलं आळेगाव, या आळेगावामधून मी आलेली आहे. एक राज्यकर्ती स्त्री, एक छोटीशी मुलगी, तिच्याकडे असलेले गुण पारखून त्या ठिकाणी त्या मुलीला आपली सून करून घेणं आणि सून झाल्याच्या नंतर तिने संपूर्णपणे गावाचा राज्यकारभार, देशाचा राज्यकारभार करणं आणि सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक क्षेत्रामध्ये त्यांनी जो ठसा उमटवलेला आहे, तो ठसा माझ्या मते आज 300
क्षेत्रात आणि स्थापत्यकलेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा मग घाट असतील, त्यानंतर वेगवेगळे विविध प्रकारचे मार्ग असतील, महादेवाची मंदिर असतील, प्रत्येक ठिकाणी म्हणजे संपूर्ण भारतामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्यांनी स्वतःच्या खाजगी खजिन्यामधून हे संपूर्ण स्थापत्य कला विकसित केलेली आहे. माझ्या मते आजच्या काळामध्ये अशा प्रकारचं कार्य करणारं कुणीही नाही आणि म्हणून यांच्या कार्याचा वारसा वसा पुढच्या भावी पिढीला देण्यासाठी माननीय डॉक्टर वर्षाताई चौरे यांनी जो कार्यक्रम राबवलेला आहे, हा कार्यक्रम इथून पुढे 300 वर्ष अशाच प्रकारे चालू राहावा अशा प्रकारची मी विनंती करते. आणि अहिल्याबाई होळकरांचा विजय या ठिकाणी आपण साजरा करत असताना हा 300 वर्षाचा कार्यक्रम आपण सदोदित करत राहू या दृष्टिकोनातून चांदवड या ठिकाणी पर्यटन स्थळ, या ठिकाणी ऐतिहासिक वारसा जतन स्थळ हे संपूर्णपणे विकसित केलं तर निश्चित या ठिकाणी पुढचाही कार्यक्रम याच ठिकाणी आम्ही घडवू आणि आम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभागी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्यानंतर पुन्हा रमा शिंदे पुणे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात नमस्कार, माझं नाव रमा शंकर शिंदे. मी पुण्याहून आली आहे. मी इयत्ता 8वीमध्ये शिकते. आज मी माझं मनोगत इथे व्यक्त करते. मला अहिल्यादेवी ह्या आदर्श आहेतच, पण मला त्या सगळ्यात जास्ती त्यांच्यामधला कोणता गुण भावला असेल तर तो आहे एक स्त्री म्हणून त्यांनी न खचणे. म्हणजे त्यांच्या आयुष्यात किती हालाकीचे प्रसंग आले, किती दुःखाचे प्रसंग आले, पण त्यावेळी त्या एक स्त्री म्हणून 350 वर्षांपूर्वी कधीही खचल्या नाही. आज एक स्त्री सबल आहे, सक्षम आहे, पण 350 वर्षांपूर्वी ही स्थिती नव्हती. स्त्रीला त्या काळी कमी लेखलं जायचं. ज्यावेळी त्यांचे पती खंडेराव हे स्वर्गवासी झाले, त्यावेळी एक स्त्री राज्य सांभाळतीये, ती विधवा आहे, ती अबला आहे असं म्हणून अनेक जणांनी त्यांना विरोध केला, परंतु तरीही त्या आपल्या प्रजेच्या हितासाठी उभ्या राहिल्या. त्या काळी त्यांना आपला पती गेल्यावर दुःख कमी असतील का? नाही, पण तेवढ्यासाठी आपल्या प्रजेसाठी त्या उभ्या राहिल्या ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा मल्हारराव होळकर हे सुद्धा स्वर्गवासी झाले, तेव्हा राघोबा दादा ज्यांनी दिल्ली आटकेपार झेंडा रोवला होता, ते सुद्धा अगदी माळवा प्रांतावर चाल करून आले होते. तेव्हा अहिल्यादेवींनी पत्र पाठवून त्यांना रणांगणात उतरण्यापूर्वीच माघारी धाडलं होतं. ही अहिल्याबाईंची ताकद होती त्यावेळी. कोणती एक स्त्री, मी त्यांच्याकडून हे शिकले की एक स्त्री म्हणून मी कधीही खचणार नाही. ते 350 वर्षांपूर्वी झाले होते आणि आज त्या 350 वर्षांपूर्वी मी त्या भक्कम राहिले आणि त्यांचा आदर्श घेऊन मी भक्कम राहणार हे मी एक स्त्री म्हणून ठरवलेलं आहे. आणि ही गोष्ट माझ्यापर्यंत आयोजकांमुळे पोहोचली की डॉक्टर वर्षा चौरे मॅडम आहेत, त्यांनी ही स्पर्धा आयोजन केली किंवा आयोजकांमध्ये अनेक वेगवेगळी मंडळी असतील, त्यांच्याद्वारे ही स्पर्धा घडली आणि ती घडल्यामुळे मला अहिल्याबाई समजून घेता आल्या. यासाठी मी आयोजकांचं खूप मनापासून धन्यवाद देते. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि या संस्थेचे की ज्यांनी हा उपक्रम राबवला त्याचे सर्व आयोजक म्हणजे त्यांचे सगळे यासाठी कष्ट घेणारे आणि वर्षाताई चौरे यांनी हा उपक्रम राबवला, त्यामुळे आम्हाला एक चांगली प्रेरणा मिळाली. जेव्हा ही स्पर्धा आयोजित करणार होते तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला का तर या निमित्ताने आपण त्यांचा अभ्यास करू आणि अहिल्यादेवींचं चरित्र, त्यांचे सगळे गुण आणि तो आदर्श हा पुढच्या पिढीला मिळावा या दृष्टिकोनातून अभ्यास करण्याची संधी मिळाली. आणि अशीच संधी, असेच उपक्रम वेळोवेळी त्यांनी राबवावे आणि राबवले जातात. कारण अहिल्यादेवी होळकर यांचं 300वी शताब्दी साजरी होत असताना सर्व ठिकाणी पुणे असो, मुंबई असो, कोल्हापूर असो वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि त्यामुळे त्यातून समाजाचा विकास कसा व्हावा, समाजापुढे लोकांचे आदर्श कसे व्हावे, पुढची पिढी कशी तयार व्हावी हे एक चांगलं उत्तम उदाहरण आपल्यासमोर त्यांनी ठेवलं आहे. आणि यामागे त्यांचे अतोनात कष्ट आहे. म्हणजे कुठलीही स्पर्धा घेणं सोपं नसतं आणि त्या स्पर्धेच्या मागे तो उद्देश त्यांचा फार महत्त्वाचा आहे की त्यांनी तो प्रास्ताविकातून
बक्षीस मिळालेलं आहे, त्यांनी सहभाग घेतलेला आहे, त्यांचं सुद्धा मनापासून मी अभिनंदन करते, सगळ्यांचे आभार व्यक्त करते. असं म्हणावंसं वाटतं की आपली